शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत। आज सकाळपासून जर आपण बघितलं तर सोशल मीडियावर आणि ट्विटरवर एक वॉर पाहायला मिळतोय, आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत शीतल म्हात्रे आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये। यावर उत्तर जाणून घेण्यासाठी सुषमाताई आपल्यासोबत आहेत। ताई, पहिले तर तुमच्यावर थेट तुम्ही मातोश्रीची चापलुसी करता असा आरोप पहिले झालाय। काय माहिती का, मी मातोश्रीची चापलुसी करते का नाही, यापेक्षा मी माझ्या पक्षासाठी खिंड लढवते हा शब्द जरा जास्त चांगला आहे। आणि या शब्दाचा वापर झाला नाही तिकडून। नाही त्या त्यांच्याकडून कशी अपेक्षा तुम्ही चांगल्या शब्दाची करता? त्यांच्याकडून असेच शब्द दांडा वगैरे असेच शब्द त्यांच्याकडून येतील। त्या पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा। त्यामुळे म्हात्रेबाईंवरती त्यांच्या नेतृत्वाचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जसे संस्कार आहेत तसेच शब्दप्रयोग त्यांच्याकडून होतील। आता ते दांड्याची भाषा करणाऱ्या बाई, त्यांच्याकडून आपण सभ्य आणि सुसंस्कृत शब्दांची अपेक्षा कशी करावी बरं? चालत राहील। याला उत्तर काय देणार तुम्ही? नाही, याला उत्तर मी काय देणार, मी तुम्हाला सांगते ना। दारणा धरणातनं पाणी हवं होतं। दारणा धरणातून पाणी मिरगावच्या लोकांना हवं होतं। कुठलंही गाव आणि ग्रामस्थ पाण्याची मागणी करू शकतात। अगदी जेलमध्ये असणारा आणि जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदीसुद्धा प्यायला पाणी मागू शकतो आणि जेलरने त्याला पाणी दिलं म्हणून जेलर त्याच्या गुन्ह्यात सहभागी नसतो। मिरगावच्या ग्रामस्थांनी पाणी मागितलं, लक्षात घ्या, खरातने नाही, मिरगावच्या ग्रामस्थांनी पाणी मागितलं आणि त्यासाठी ग्रामसभेचा ठराव झाला। तो ठराव त्या पाण्याच्या प्रस्तावाला जोडला। आता हा प्रस्ताव कुणाच्या माध्यमातून गेला तर तो रुपाली चाकणकरच्या माध्यमातून गेला। प्रस्ताव कुणाकडे गेला? तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे गेला। जयंतराव पाटील यांच्या मंत्रिमंडळाच्या उपविभागीय समितीमध्ये तो प्रस्ताव पारित झाला। आता जयंतराव पाटलांच्या जलसंपदा खात्याच्या मंत्रिमंडळाच्या उपविभागीय समितीमध्ये हा प्रस्ताव पारित होताना प्रति व्यक्ती प्रतिदिन 30 लिटर या क्षमतेने पाणी द्यावं असं ठरलं। म्हणजे मिरगावची जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला प्रति व्यक्ती 30 लिटर याप्रमाणे एका दिवसाला किती पाणी लागेल अशा हिशोबाने एक जलकुंभ बांधायचं ठरलं, पाण्याची टाकी, आणि तो जलकुंभ निर्माण झाला। म्हणजे इथे पाणी मिरगावला दिलं, विषय संपला। नंतरच्या काळात जर ते पाणी खरातने स्वतःकडे वळवले असेल तर त्यात जलसंपदा खात्याचा किंवा सन्माननीय जयंतरावजी पाटील यांचा तरी काय दोष आहे? हा एक भाग। कारण ते मंत्री होते ना, थेट त्यांच्या घरापर्यंत त्यांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये हे मातोश्रीवरूनच ऑर्डर होते। ते काय आहे, त्यांना जसं भाजपला काहीही केलं तर नेहरू दिसतात, तसं हे जे लोक आहेत या सगळ्यांना काही केलं की ठाकरे दिसतात। परंतु जलसंपदा खातं हे ठाकरेंकडे नव्हतंच ना, त्यामुळे ठाकरे कसं काय निर्णय? मुख्यमंत्री होते ना, जबाबदार तेच आहेत। अहो, काही जरी असलं तरी जलसंपदा खात्याचा निर्णय हा जलसंपदा खातेच घेई ना। माझ्याकडे पत्र आहे ना त्याचं, साहेब, माझ्याकडे पत्र आहे त्याचं, पत्र दाखवायचं का? चाकणकरांची शिफारस आहे त्याच्यावर, जेपींना पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये। असं काय करता तुम्ही? बरं, ह्या सगळ्यांमध्ये पाणी देणे तरी मानवतं, बंदुकीचं काय करायचं? कुणाची बंदूक, कुठून आली ही बंदूक? 2012ला बंदूक दिली, 2000 सरकारने दिली। 2012ला उद्धव साहेब मुख्यमंत्री नव्हते, कोण होतं बरं मुख्यमंत्री? शोधा बरं। त्या बंदुकीचा परवाना नूतनीकरण करायचं होतं, ते 2024ला केलं गेलं। 24ला कोण गृहमंत्री होतं? तर 24ला गृहमंत्री फडणवीस साहेब होते, द चाणक्य। 24ला मुख्यमंत्री कोण होते? द चाणक्य, फडणवीस साहेब होते। बंदुकीचं नूतनीकरण कसं झालं याच्यावर का बोलत नाही बरं हे कोणीच लोक? नाहीत बोलणार, ह्याच्यावर ते बोलणारच नाहीत। त्यांचं काय झालं? मैत्रिणींना काय सांगाले हे बोल त्याच्यावर? त्यांचं काय झालं, ते मजाकमध्ये रजाक झाला त्यांच्याकडनं। त्यांना असं वाटलं की आपण शिंदेंना प्लीज करण्याच्या नादात हे ठोकून देऊया, पण त्यांना वाटलंच नाही की पुढे एवढं सगळं रामायण घडू शकेल। माझ्याकडे ती सगळी पत्र आहेत। त्याच्यामध्ये अजून एक उल्लेख करतायत ते ताजचा राज काय? ते हॉटेल ताज, हॉटेल ट्रायडंट, मंत्र्यांच्या अँटी चेंबर्स, ह्या सगळ्यांवर माझा तर काही वावर नाही। म्हात्रेबाईंना CM DCMच्या सुद्धा अँटी चेंबर्स आणि सगळे हॉटेल्स माहिती आहेत, त्यामुळे त्यांना जास्त माहिती असू शकतं। मी काय त्याच्यावर बोलू शकणार आहे?
हे मुख्यमंत्र्यांचं पत्र दाखवताय तुम्ही? नाही नाही, याच्यावरचं मी हे त्यांचा बाईट झाला, हे पत्र आहे माझ्याकडे, ह्याची तारीख आहे, हे प्रतिदिन प्रति व्यक्ती हे म्हणजे अर्थात हे बघा पिण्यासाठी पाणी आहे, पाण्याचा वापर काय पिण्यासाठी, दारणा धरण गोदावरी. नाही ते कळालं, तो विषय संपला. पण ते जे आहे ते परवानगीच मुख्यमंत्र्यांनी दिली होती. तेव्हाचे मुख्यमंत्री अर्थात मातोश्री, मुख्यमंत्र्यांची परवानगी नव्हती, ती जलसंपदा खात्यात. शिफारस त्यांच्याकडे झाली होती. अहो नाही हो साहेब, शिफारस रुपाली चाकणकरची आहे, मी तेच तुम्हाला दाखवते. रुपाली चाकणकरांची शिफारस आहे आणि जयंतराव पाटील यांनी जलसंपदा खात्याचे मंत्री म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळाच्या उपविभागीय समितीत तो निर्णय झालेला आहे. पण पाणी देणे हे तर मानवी आहे, बंदुकीचा परवाना कसा मानवी असू शकतो? 2024ला खराच्या बंदुकीचं नूतनीकरण कोणी करून दिलं? त्याच्यावर काय म्हणणं आहे बरं शिंदेच्या त्या सगळ्या सो कॉल्ड ताज, ट्रायडंट आणि अँटी चेंबरमध्ये वावरणाऱ्या त्या सगळ्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? तुम्ही हे ट्विट करणार आहात काय, असं उत्तर देणार का? माझा खरंच सांगते, मी आजसुद्धा जे लिहिलं ना, मला त्याच्याबद्दल स्वतःलाही छान वाटत नाही आहे. कारण हा जॉनर नाही आहे माझा, हा जॉनर नाही आहे. आणि आज तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांची जयंती आहे, मर्यादा पाळल्या पाहिजेत. परंतु त्यांना जर युद्धशास्त्राचे नियम कळत नसतील तर नाईलाजाने कधी कधी ठकास महाठक व्हावे लागते, इलाज नाही त्याला. ताई, जर आपण बघितलं तर अशोक खरातच्या संदर्भात तुम्ही जी भूमिका घेतली, अर्थातच रुपाली चाकणकरांनी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पुढं ते अजूनसुद्धा महिला, म्हणजे अर्थातच ते अध्यक्ष आहेत पक्षामध्ये, तिथं कुठं कारवाई होताना दिसत नाहीये. आतापर्यंतची जी कारवाई खरातच्या संदर्भात होतीये ती योग्य दिशेने सुरू आहे असं वाटतं तुम्हाला? ही अजून त्याच्यात आपण योग्य दिशेने असं काही म्हणता येणार नाही, कारण बऱ्याच गोष्टी ज्या बाहेर येणं बाकी आहेत. फक्त खरातची संपत्ती किती, जो खरात इतका शातीर असू शकतो, त्या खरातने फक्त स्वतःच्याच नावावर संपत्ती ठेवली असेल, स्वतःच्या कुटुंबियांच्याच नावावर ठेवली असेल, हे काही शक्य नाही. ही संपत्ती कदाचित असंख्य लोकांच्या नावावर असू शकते. त्यामुळे त्या सगळ्या लोकांच्याही संपत्तीची चौकशी झाली पाहिजे. विशेषतः रुपाली चाकणकर, दीपक केसरकर, सुनील तटकरे, त्यांच्या जवळची जी माणसं असतील, त्याच्यात अनेक नावं आहेत. राहुल देशमुखसारखं नाव आहे, दीपक लोंढेसारखं नाव आहे, एक चौधरी म्हणून नाव आहे, अनेक नावं आहेत, निलेश चाकणकर आहे. ह्या सगळ्यांच्याच प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे. म्हणजे हे दोघं पार्टनर आहेत बऱ्याच प्रॉपर्टीजमध्ये, म्हणजे चौधरी नावाची व्यक्ती आणि चाकणकर हे पार्टनर आहेत. 450 कोटीचा प्रोजेक्ट आहे. चौधरी हा 13 प्रोजेक्टमध्ये तटकरेंचा पार्टनर आहे. ताई, तुम्ही अध्यक्षपदाचा म्हणजे अर्थात राजीनामा, महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा झाला, परंतु इतर कारवाई होताना दिसत नाही. तुम्ही बरेच आरोप करताना दिसताय. तुम्ही वेळ सुद्धा मागितलेली होती उपमुख्यमंत्र्यांची, सुनेत्राताईंची. हो, त्यांनी वेळ दिलेली, पण माझ्याकडे थोडीशी अडचण होती, त्यामुळे मला जाता आलं नाही. पण जर महिला आयोगाचा राजीनामा घ्यायला नैतिकता असते तर प्रदेशाध्यक्षपदाला नैतिकता कशी नसते बरं? पण नैतिकता म्हणून राजीनामा घ्यायचा की नाही हे तटकरेंनी ठरवावं. मुळात आता तटकरेंच्याच नैतिकतेवर इतके प्रश्नचिन्ह लागलेले आहेत की तटकरे कसं ठरवतात त्यावरती गोष्टी डिपेंड आहेत. तटकरे का कारवाई करत नाही तुम्हाला असं वाटतंय? तटकरेंच्या लॉबीतली माणसं असल्यावर तटकरे वाचवणार ना. मागे दादांनी स्वतः सूरज चव्हाणला पदावरून काढून टाकलं होतं, त्याला पुन्हा पदावर घ्यायचे कोणी केलं काम? तटकरेंनी केलं. कारण सूरज चव्हाण हा तटकरेंच्या लॉबीचा. मिटकरीला प्रवक्ते पदावरून काढलं. अहो, त्या ज्या माणसाला तुम्ही वक्ता म्हणून आमदारकी दिली त्याचं प्रवक्तेपद काढलं का बरं? कारण तो अँटी तटकरे होता म्हणून. हे क्लिअर आहे ना की तटकरेंच्या लॉबीतल्या चाकणकर. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे एक नेत्यांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. रुपाली चाकणकरचे जे काही प्रकार समोर आले त्याच्यानंतर आता नरहरी झिरवळांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा त्याच्यावर होत आहे. नाही वाटत की त्या प्रकरणावर आपण काही बोलावं, कारण झिरवळांचं जे काही असेल ते खाजगी आयुष्य आहे. ज्या 2 व्यक्तींचा व्हिडिओ त्याच्यामध्ये आला त्या 2 व्यक्तींमध्ये जर कोणालाही त्याच्यावर आपत्ती नसेल तर आपण त्यावर काही बोलायचं काही कारण नाही, एक. आणि दुसरं असं की या सगळ्या प्रकरणामध्ये विशेषतः खरातच्या प्रकरणामध्ये आशाताई मिरगेंनी मला वाटतं ABP माझालाच एक मुलाखत दिली आणि फार त्याच्यात त्यांनी गंभीर असे आरोप केलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे आशा मिरगे स्वतः महिला आयोगाच्या सदस्य राहिल्यात, त्यामुळे त्यांनी चाकणकरांची कार्यपद्धती अधिक चांगल्या पद्धतीने अनुभवलेली असेल. त्यामुळे त्या ज्या म्हणतायत की खरातांना
खरातांपर्यंत महिला ज्या पोचत होत्या त्याच मुळात चाकणकरच्या माध्यमातून पोचत होत्या, हे फार गंभीर आहे. पण ताई, आपण जर आता बघितलं तर सातत्याने असे आरोप होत आहेत, हे सगळं होत आहे. कुठेतरी राष्ट्रवादीचेच सगळे नेते, त्यांचीच मंडळी बाहेर येताना दिसते, म्हणजे अजित पवार गटाची. बाकी कुठे काय होताना दिसत नाही. याच्या मागं कोण आहे, असं कोण आहे असं वाटतं? भाऊ, आधी तुम्हाला सत्ता भोगताना जर गोड वाटलंय तर आता त्याचे परिणाम भोगायला पण तयार राहा ना. शिंदेंचे मंत्री असतील किंवा राष्ट्रवादीचे मंत्री असतील, ज्यांनी आपल्याला मोठं केलं, वाढवलं, पोसलं, आपण त्यांच्याशी दगलबाजी करून एक नवा संसार थाटायचा प्रयत्न केला, तेव्हा छान वाटलं सगळ्यांना. आता जर त्यांनी नखं बाहेर काढलेली असतील आणि नखं तुम्हाला टोचत असतील, तर जशी तुम्ही त्यांच्याकडून फुलं सहन केली तशी आता नखंसुद्धा सहन करा ना. काय बिघडलं? संजय राऊतांवर सुद्धा आरोप होत आहेत. मग आता नाही, राऊत साहेबांवर आरोप कुणीही केलेला नाही आहे. आत्ता ज्या काही हे आज जे झालं ते सगळ्या टेबल न्यूज चालवल्या गेल्या आणि त्या टेबल न्यूज मी बघितल्या आहेत. मी त्याची माझ्या परीने अगदी दिल्लीतल्या पत्रकारांशी बोलून त्याचा पडताळा करायचा प्रयत्न केला, तेव्हा ह्या ठरवून टेबल न्यूज चालवल्या गेल्या. अर्थात जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने सध्या सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्याचं उत्तर कुठंतरी सुषमाताई अंधारे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्याचवेळी 2012ला बंदुकीचं लायसन्स अशोक खरातला कुणी दिलं होतं आणि त्याचं नूतनीकरण, रिव्हेन्यू त्याचं जे करण्यात आलेलं आहे नूतनीकरण, अर्थात 2024ला करण्यात आलं, तेव्हा कोण मुख्यमंत्री होते, असं देखील काही गंभीर आरोप. आणि दम असेल तर याच्यावर बोला, असं देखील ते या ठिकाणी इशारा देत आहेत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.